बातम्या विस्तारानं। नेपाळमध्ये कालच्या प्रलयकारी पुरापाठोपाठ आज नेपाळ पोलिसांनी पुन्हा सावधानतेचा इशारा जारी केला आहे। तिबेटमध्ये एक बांध फुटल्याची माहिती मिळाली असून बचाव आणि मदत कार्यात गुंतलेल्या सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी, बचाव पथकांनी आणि जनतेनं अत्यंत सावधानता बाळगावी आणि तातडीनं सुरक्षित स्थळी जाऊन इतरांनाही माहिती द्यावी, असं नेपाळ पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त आहे। तिबेटमध्ये बांध फुटल्यामुळे नेपाळमधल्या पूरस्थितीत भर पडण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासात तिबेटमधून पुराचं पाणी नेपाळपर्यंत पोहोचेल। मात्र यावेळी आगाऊ माहिती मिळाल्यामुळे नेपाळ पोलीस सावधान आहेत आणि प्रशासकीय पातळीवर शक्य ती तयारी केली आहे। संभाव्य धोक्याच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे आणि सावधानतेचा इशारा जारी केला आहे। कालच्या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 472 वर पोहोचली असून यात 469 जण नेपाळमधले तर 3 जण तिबेटमधले आहेत। सुमारे 1400 जण अजूनही बेपत्ता असून बेपत्ता व्यक्तींमध्ये 290 भारतीयांचा समावेश आहे। नेपाळचे 7451 सुरक्षाकर्मी शोध कार्यात व्यस्त आहेत। विविध ठिकाणी अडकलेल्या आणि जखमी झालेल्या 1545 लोकांची आतापर्यंत सुटका करण्यात आली असून 84 जणांवर काठमांडूत उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 84 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली असून यात निर्माणाधीन त्रिशूली जलविद्युत प्रकल्पात काम करणारे 63 कामगार आणि तामिळनाडूतील 21 जणांचा समावेश आहे। तिबेट नेपाळ सीमेजवळील गिरोंग काउंटीमधून 555 पर्यटकांसह 1000हून अधिक लोकांना बाहेर काढल्याची माहिती चीननं दिली आहे। दरम्यान भारताकडून नेपाळला मदत सामुग्री पोहोचवली जात आहे। बुधवारी 10 टन मदत सामुग्री पोहोचवल्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी मदत साहित्य घेऊन जाणारं भारतीय हवाई दलाचं आणखी एक विमान आज नेपाळसाठी रवाना होईल। राज्यातल्या नागरिकांच्या सुटकेसाठी राज्य सरकार सर्वतोपरी